नमस्कार मैत्रिणींनो, मी कुसुम बेसिक टीचिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर चला तुम्हाला या साडीमधलं खूप सुंदर असं ब्लाउज पीसची डिझाईन दाखवते. तर इथं अस्तर घेतलंय मी आणि अस्तरची घडी घालणार आहे इथं मी डबलची. आता उंची घेणार इथं 14ची आणि घडी घेणार इथं 10ची. हा चौरस इथं मी कट करून घेणार आहे. अडीच वरती गळ्याला निशाणी बंद बाजूकडून, 3 वरती शोल्डरला आणि 6 वरती मुंडा. इथं चौरस करून घेतला. आता इथं गळा घेणार आहे मी 9चा. चौरस करून घेतला आणि 1 इंच मुंड्याला आकार दिला. आणि खालच्या साईडनी गोल करून वरच्या साईडनी 2 इंच आणि वरती घेऊन 1 इंचावरती मी असा आकार दिला आणि जिथं आखून घेतलं तिथं 1 इंच आकार दिला आणि इथं गोल करून घेतलं आणि इथं मी बाहेरच्या साईडने आहे तसंच परफेक्ट आकार देऊन घेतला. आता इथं मुंडा कट करून घेतला. आधी मी इथं हा पुढचा भाग कट करून घेतला गळ्याचा. त्यानंतर मी हा जो मध्ये आखलेला पॅच तो कट करून घेतला 1 इंचाचा आणि त्यानंतर हा जो गोल आहे तो मी इथं कट करून घेतला. आता मी इथं ब्लाऊज पीस घेतलं आणि ब्लाऊज पीसचं अस्तरचं जसं कटिंग केलं तसं परफेक्ट काठाच्या वरती ठेवून घेतलं आणि इथं ही कटिंग करून घेतली. आता इथं गळा कट करून घेते. आता मी कॅनव्हास घेतलंय डब्बलचं आणि डब्बलचं कॅनव्हास घेऊन त्यावरती हे अस्तरचं कटिंग केलेलं परफेक्ट ठेवून घेतलं. आणि साईडने 1 इंच असा आकार देऊन घेतला. आता हा कॅनव्हासवरचा पॅच मी तर कट करून घेतला. आता हा जो वरचा पॅच आहे 1 इंचाचा तो मी इथं डब्बलचं कॅनव्हासवरती ठेवलं, साईडने जागा ठेवली आणि इथं हा पॅच इथं कट करून घेतला. आता हा जो मी अस्तरचं कटिंग केलेलं ते इथं कॅनव्हासवरती डब्बल ठेवून इथं कट करून घेतला. आणि आता ही साडीचा कपडा घेतला त्यावरती जो मधला पॅच आहे गळ्याच्या आकाराचा तो मी इथं कट करून घेतला. साडीच्या कापडावरती इथं कट करून घेतला. आता इथं काठावरती ठेवून हा जो मधला 1 इंचाचा पॅच तो इथं ठेवून घेतला आणि तो साडीच्या काठावरती इथं कट करून घेतला. त्यानंतर मी हा जो काठ आहे त्यावरती हा कॅनव्हास ठेवून कट करून घेतला. पुन्हा मी ब्लाऊज पीसच्या कापडावरती ठेवून पुन्हा तो आकार इथं कट करून घेतला. पुन्हा हा पॅच सुद्धा मी इथं अस्तरच्या कापडावरती ठेवून कट करून घेतला. आता मी अस्तर खाली ठेवलं, वरती साडीच्या कापडाचं म्हणजे ब्लाऊज पीसचं कापड ठेवलं कटिंग केलेलं आणि गळ्याच्या बाजूने इथं शिलाई करून घेणार आहे. उलटं सुलटं बघून घ्यायचं आणि दोन्ही बाजू सेम ठेवायच्या आणि आपण गळ्याच्या बाजूने शिलाई करून घ्यायची. पुन्हा दुसऱ्या साईडला सुद्धा दुसऱ्या पार्टला सुद्धा तशीच गळ्याच्या बाजूने शिलाई करून घ्यायची. आता हा जो कॅनव्हासवरचा मधला पॅच आहे गळ्याचा
त्यावरती आपण जो साडीच्या कापडाचा ठेवलेला आहे तो असं वरती ठेवून घ्यायचा आणि शिलाई करून घ्यायची पुढच्या बाजूने. आता जरा जरा साईडनी कैचीने कट करून घ्यायचं आणि दुमडून घ्यायचं. असं व्यवस्थित असं दुमडून घ्यायचं, शिलाई करून घ्यायची त्यावरती. दोन्ही पार्टला आपण तसंच करायचं. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे प्रिन्स कट, कटोरी डिझाईनचे सगळे माझ्याकडं जर घ्यायचे असन तर 88 055 74 046 या नंबरला तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला नक्कीच माहिती सांगेल. आणि आत्तापर्यंत भरपूर जणींनी घेतले, छान बसतात. घ्यायचे असन तर नक्कीच घ्या. कॉन्टॅक्ट करा 88 055 74 046 या नंबरला. तर ह्या दुसऱ्या पार्टला सुद्धा बाहेरच्या साईडने आपण कैचीने कट करून इथं शिलाई करून घ्यायची. आता हे दोन्ही पॅचला मी इथं शिलाई करून घेतली. दोन्ही पॅच तयार झाले. आता उलट्या बाजूने ठेवायचं आहे आणि शिलाई करून घ्यायची गळ्याच्या बाजूने. याला सुद्धा कैचीने जरा जरा कट करून घ्यायचं. असं कैचीने कट करून घ्यायचं, म्हणजे शिलाईच्या आतमधून कट करायचं आणि वरच्या साईडने हा पॅच काढून घ्यायचा. बाहेरच्या साईडने सुद्धा आपण एक दापटीप देऊन घ्यायची. दुसऱ्या पार्टला सुद्धा उलट्या साईडनेच हा ठेवून घ्यायचा आणि गळ्याच्या बाजूने शिलाई करून घ्यायची. आणि त्याला सुद्धा आपण इथं शिलाई करून वरच्या साईडने काढून घेणार आहे. तर तोपर्यंत मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे कटोरी, प्रिन्स कट, फोरटक डिझाईनचे माझ्याकडं सगळे पॅटर्न आहे, तुम्हाला जर घ्यायचे असेल तर 88 055 74 046 या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट केला तरी चालेल आणि व्हॉट्सअप केलं तरी चालेल. मी तुम्हाला नक्कीच माहिती सांगेल. आणि भरपूर जणींनी घेतले. ज्यांना ब्लाऊज शिवता येत नाही तर त्यांना सुद्धा ब्लाऊज शिवता येते. तर तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही नक्कीच घ्या. ठेवायचं, कटिंग करायचं आणि शिवायचं. मापे एकदम परफेक्ट आहे. आणि तुम्हाला जर घ्यायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा 88 055 74 046 या नंबरला. मी तुम्हाला माहिती सांगेल. व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा. त्या पार्टला सुद्धा बाहेरच्या बाजूने मी दापटीप देऊन घेतली. आणि आता हा जो पॅच आहे त्याला सुद्धा आपण अस्तर ठेवायचं, त्यावरती कॅनव्हास ठेवायचं आणि दोन्ही बाजू सेम ठेवायच्या, म्हणजे अशा सारख्या ठेवायच्या, म्हणजे उलटं सुलटं होणार नाही. तर आता इथं शिलाई करून घेऊ आपण यावरती. याला सुद्धा कैचीने जरा जरा कट करून घेऊ आणि असं वरती काढून घेऊ. यावरती आपण दापटीप देऊन घेऊ. दुसऱ्या पार्टला सुद्धा आपण तसंच करायचं आहे. शिलाई मारून घ्यायची आणि कैचीने जरा जरा कट करून घ्यायचं आणि वरच्या साईडने काढून घ्यायचं आणि वरती दापटीप देऊन घ्यायची. आता हा जो गोल पॅच आहे त्याला सुद्धा आपण अस्तर ठेवायचं आहे, कॅनव्हास ठेवायचं आहे
आणि गोल गळ्याच्या आकाराने इथं वरच्या साईडने दाबटीप देऊन घ्यायची. कैचीने जरा जरा कट करून घ्यायचं. आणि वरच्या साईडने याला सुद्धा आपण दाबटीप देऊन घ्यायची. आता आपण यावरती एक लेस लावून घेऊ. जे पार्ट आपण तयार केले यावरती लेस लावून घेऊ आधी पुढच्या बाजूनी. जिथं आपण दाबटीप दिली तिथंच मी इथं लेस लावून घेते. दोन्ही पार्टला आता इथं लेस लावून घेतली. पुन्हा याला सुद्धा आपण लेस लावून घेऊ. आता हे जे आपण पार्ट शिवले ते असे ठेवून बघू व्यवस्थित, आणि त्यावरती आपण शिलाई करून घेऊ. या बाजूने जसं जोडलं तसंच ह्या बाजूने पण आपण जॉईंट करून घेऊ. आता हा जो मधला पॅच आहे त्यावरती आपण हे पार्ट असं ठेवून घ्यायचं आणि शिलाई करून घ्यायची. दुसऱ्या बाजूने सुद्धा ह्याच पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि शिलाई करून घ्यायची. आता इथं आपण बाहेरच्या साईडने एक लेस लावून घेऊ. या बाजूने सुद्धा आपण एक लेस लावून घेऊ. आता या साईडला सुद्धा एक लेस लावून घेऊ. आणि ह्या साईडला सुद्धा एक लेस लावून घेऊ. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे कटोरी, प्रिन्स कट, फोरटक्स डिझाईनचे पॅटर्न जर घ्यायचे असत तर 88 055 74 046 या नंबरला नक्कीच कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा. तुम्हाला जर माझे पॅटर्न घ्यायचे असेल तर नक्कीच घ्या मैत्रिणींनो.
भरपूर जणींनी घेतले आत्तापर्यंत. मला 3 वर्ष झाले हे पॅटर्न मी देते. तर भरपूर जणींनी घेतले, कोणाची वरडसुद्धा नाही आहे. फक्त तुम्हाला ठेवायची आहे आणि कटिंग करायची आहे आणि फिटिंग करायची मापानुसार. त्यावरती मी मापे पण लिहून दिलेले असत्या आणि एकदम परफेक्ट मापे आहे. जर घ्यायचे असन तर 88 055 74 046 या नंबरला तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला नक्कीच माहिती सांगेन. 4 इंचाचा इथं मी टक्स मारून घेतला दोन्ही बाजूनी आणि आता हे सारखं करून घेऊ. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि ज्यांनी सबस्क्राईब नसेल करेल तर त्यांनी सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि तुम्हाला जर माझे पॅटर्न घ्यायचे असेल तर 88 055 74 046 या नंबरला तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला नक्कीच माहिती सांगेन. कॉन्टॅक्ट नंबर पुन्हा एकदा ऐका, 88 055 74 046 या नंबरला.